रस्त्यात कोणच नाही, रस्ता सांगायला पण कोण नाही. पनवेल बस डेपोपासून डायरेक्ट बस धोदानी गावापर्यंत येतात. मग तुम्ही धोदानी गावात पोहोचाल आणि तुमची ट्रेकला तुम्ही तिथून सुरुवात करू शकता. रस्ता चुकला, चला आता तिकडून जाऊ. बाला सेवा करताना बजरंगबलीचे बघा 4.5 किलोमीटर इथना सनसेट पॉईंट आहे. म्हणजे 4.5 किलोमीटर आम्ही अजून चालत आलो, अजून मार्केटला पोहोचलो आहे. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, शुभ सकाळ. मी सिद्धंकिनी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे SK व्लॉग्स. तर जवळजवळ 5 महिने झाले आपल्या चॅनलवर ट्रेकिंगचा व्लॉग आला नाही. तर 5 महिन्यानंतर आम्हाला आता मुहूर्त भेटला आहे ना. आम्ही आता आज माथेरानला ट्रेकिंगला जाणार आहोत. ही ट्रेक जास्त कोणाला माहीत नाही. माथेरान पनवेलपासून धोदानी गावातून ही ट्रेक चालू होते, ते माथेरानच्या सनसेट पॉईंटला एंड होते. तर चला आज ही ट्रेकिंग आपण करणार आहोत. तर सुरू करूया आपल्या ट्रेकिंगला आणि व्लॉगला. हा आहे धोदानी गावाचा परिसर आणि इथं आपण गाडी पार्किंगला लावलेली आहे. आता इथून आपल्याला जायचं आहे. आपल्यासोबत आता ही पोरं आहेत, कुणाल आहे, बाला, मानव आणि काका. धोदानेश्वर मंदिर. चला इथून जायचं आहे आपल्याला. इथून आपण आलो, इथं असा ब्रिज दिसेल नॉर्मल तुम्हाला, आणि ब्रिजच्या इथून आपल्याला जायचं आहे. तर काटे बिटे आहेत, काकाने घेतली एक काठी. धोदानी गावातनं वरती आपण चालत चाललो आहेत. माझ्या बघा धोदानी गाव आहे, मागं परिसर बघा एक नंबर. धोदानी गावात तुम्ही सोपाच रोड आहे. इथं कोणाला विचारलं ना गाववाल्याला, ते तुम्हाला सांगतील इथून असं यायचं आहे. इथनं ट्रेक चालू होत आहे. इथून असं आपल्याला इथून जायचं आहे. 20 मिनिटां परत एक ब्रेक घेतला आम्ही. मस्त इथं झाडाची सावली आहे. बाबा भेटला आम्हाला, रोड सांगताय. बाबा किती टाइम लागेल इथनं जायला? बाबा इशी किती टाइम लागेल? 2 तास ना सनसेट पॉईंट पर्यंत? सनसेट पॉईंट 2 तास. मग तिशी आपला मेन मार्केट किती आहे माथेरानचा? 1 तास लागतो. तिशी मेन मार्केटला जाऊन येऊन काका काय बोलायचं आहे? कॅन्सल करतं का? ब्लॉग चालू बोलते नाही. आपला मित्र आहे वरती, एक मित्र गेलाय गाडी घेऊन वस्तीला आलाय. बाईक पण बाईक इथं वरती येत आहे, म्हणजे रोड असेल आपली ट्रेकला मजा येत आहे. आम्ही माझी दुसरी फेरी आहे. मागच्या फेरीचं पण पावसाळ्यात आलतो आम्ही. पण पावसानं जास्त दम लागलेला, ह्युमिडिटी जास्त होती वाटतं. आता कमी दम लागते, पण घाम जास्त फुटते. इथं बघा मस्त शेत लावलेलं आहे. शेत लावलं नाही काय रे, शेत आखलेलं आहे. इथं मस्त झोपड्या बघा, पाटली लावलेला. इथून आपल्याला जायचं आहे. जो दुसरा बी घेतला आम्ही. इथं झाड भेटलाय पण झाड चुकलाय. इथं सावली नाही तरी ब्रेक घेतला आम्ही. दम लागतंय, घांबा किती फुटलाय. ह्युमिडिटी जाम आहे. महिना कुठला आहे हो? मेचा ना? मे महिन्याला मी. तुम्ही येणार असाल तर पावसाला न्या, कारण की पावसाला घरी मजा येतं. आता पण मजा आहेच. माथेरान बोललो काय एनी टाईम या, 12 महिने मजाच असते. वारा पण काहीच नाही बघा, झाडं हलतां का काहीच वारा नाही ना. आंघोळ झाली कामाची. चला तिथं थोडा थांबतो आम्ही, नाही लगेच ट्रेकला सुरुवात करू. करायची ना सुरुवात? सगळी घामाघूम झाली. कुठे आहेत कर्द? कच्चे आहेत यशवर पिकतील का? आल्यावर तूर. चला रस्त्यात कोणच नाही, रस्ता सांगायला पण कोण नाही. पण आम्ही धोदानी गावात विचारलेला, रोड बोलतो सरळच्या सरळ आहे, टेन्शन नाही. मागच्या टायमाला आम्ही आलतो तरी पण कसा कोणतरी पाहिजे ना रस्त्यात सांगायला. रस्ता सरळच आहे. जवळजवळ 40 मिनिटं झाली ट्रेक करता करताना. आत्ता कोणतरी दिसला आहे रस्त्यात. पुढं पण 2 माणसं बघा. आता बारा वाटला कोणतरी आहे रस्त्यात. बघा 2 जण आहेत. आम्ही 4-5 जणांनी ते 2. कोणतरी दिसला रस्त्यात, म्हणजे बरोबर चालून. जवळजवळ 1 तास झाला आहे. आता कुठं पानांनी भरलेली हिरवीगार झाडं लागलेली, सावली भेटलेली आहे. आता हवा चालू झालेली आहे बघा. बरा वाटला. मानो काय वाटतंय? पहिले दमलो,
आता थोडा बरा वाटायला लागला, बरा वाटते सगळ्या ना. आता इथं हनुमंताचं मंदिर येईल पुढं, तिथपर्यंत पोचलो म्हणजे आपण अर्धा पल्ला पार केला. आपल्याला बाबा बोलला 2 तास, म्हणजे या हनुमंताच्या मंदिर जिथे यायला आपल्याला 1 तास लागला. मग तिथून अजून 1 तास, 2 तास बरोबर बोलला बाबा. तरी वरती जाऊन बघू आपण, मला वाटतं 2.5 तास जातील. चला काकाचा याला काका भिला आमचा फिक्स झाला ना 1 तारीख पर्यंत. तोंडाला इग्नोर करा माझे, जाम घाम फुटते. अजून एक माणूस दिसला आपल्याला रस्त्यात. कितना टाइम लगता है आपको ऊपर जाने के लिए? मेरा फास्टेस्ट है 55 मिनट्स. 55 मिनट्स नीचे से ऊपर? बाप रे बाप. जब बारिश होता है, बारिश के मौसम में? नहीं सो थोड़ा ठंड पड़ती है ना, अच्छा अच्छा. तब मैं 3 राउंड मारता हूँ, ऊपर नीचे ऊपर नीचे. एक दिन में? एक ही दिन में 3? बाप रे बाप. आप मतलब ये शौक है आपका? ये खुजली है. खुजली. चलो, अशी खुजली पाहिजे माणसाला लाईफ मध्ये. आम्हाला पण हाय, पण एवढी नाही. होईल 5 महिन्यांना एकदा ट्रेक लावून. ऊन पण तेवढा होता रे काका, काय ट्रेकला येशील. ऊन पण तेवढा होता, तुम्हाला माहितीच आहे. तर मधीन आपलं ट्रॅव्हलचं ब्लॉग आलेलेच आहेत मंडालीचं. परत आता इथं अक्कलकोटला पण गेलतो आपण, ते तुम्ही बघितले नसले ते पण जाऊन बघा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा, लाईक करा व्हिडिओला. आणि चला पुढं कसा काय होते बघू. मंदिरात येईलच, आला आहे दिसतं इथून. पोचलो मंदिराच्या इथं. इथं थोडा रेस्ट घेऊ. मंदिराचा परिसर बघा ना. आज योगायोग असा झाला आहे, इथं हनुमानाचं मंदिर भेटलं आम्हाला ना. आज शनिवार आहे. बजरंग बली की जय. बजरंग बली स्वतःच आम्हाला दर्शन द्यायला आले तिथं. हनुमानाचं मंदिर आणि वानर नसतील, सॉरी माकड नसतील तर असं होणारच नाही. कसा बाला सेवा करताना बजरंग बलीची. जाम भूक लागली त्याला. बाय बाय. काका आमच्यासाठी काय बोलतात त्याला, कष्ट ना सेवा करते का, सेवा करताना दिसते काका आमची. आंबा आणलं मी नाही, अशीच आम्ही एकमेक मानवने अर्धी सेवा, काकानी सुरी आणली. काकाचा पण काहीतरी वाटा काकाने पाहिजे. सुरी नाही, माझी सुरी ती. काका मानवची सुरी आहे, काका सेवा करते की नाही. काका वाटलं काहीच नाही. हे पोट नाही दुखत ना, हा का पोट नाही दुखत ना. आंबट नाही, पिकला पण नाही. मंदिराच्या पुढचा रस्ता पूर्ण असं खडीचाड आहे बघा. आता रस्ता कठीण होईल सनसेट पॉईंट पर्यंत जायला. असं जायचं आहे. सावले म्हणून काही नाही वाटत. पोचू आता आपण 1 तासात. आता निसं नागमोडी बोलायला चालू झालं. इथून असा परत असा परत आता असा ही झाली बघा पोरा. चला 10 मिनिटाला पाणी प्यायला लागते. जाम ताण लागते, ऊन पण जाम आहे. तुम्ही जर येणार असाल उन्हाळ्यात तर पाण्याच्या बाटल्या जाम आणा. आपण 1 बॉक्स आणला ना रा, 15 बाटल्या आल्या 750 ml. 1 बॉक्स पूर्ण होईल. वरती पाणी भेटेल आपल्याला. वरती कसं माथेरानला हिल स्टेशन आहे ना, सगळं जेवायची सोय असेल वरती आपली. जवळजवळ पोचलेलो आहेत आपण. हा बघा सनसेट पॉईंट. इथून थोडी आता 20-25 मिनटं राहिलं. इथं थोडा मी ब्रेक घेतला आहे कारण की इथं आता एकदम खडीचाडाई आहे. तर थोडा इथे एकदम पूर्ण बॉडी नॉर्मल कंडिशनमध्ये आणता आहो. नॉर्मल झालो का आपण चढायला सुरुवात करू. फायनली पोचलो. ही बघा माथेरानची रेलिंग. हा रस्ता जात आहे माथेरानकडं आणि इकडून रोड आहे सनसेट पॉईंटकडे झाला. चला जाऊ. या कसं वाटतंय. जिंकलो फायनली माथेरान. ही शाहरुख खान, सस्ता शाहरुख खान. इथून रोड जाते माथेरानला. इथून जाऊ आपण थोडा इथं रेस्ट घेऊ. इथं हा रोड जाते सनसेट पॉईंटला. इथं कुठेतरी सावली बघू, थोडा रेस्ट करू. भाकरी खायच्या का, भाकरी खाऊ
निघू अर्ध्या तासात माथेरानला. तेव्हाला या चपात्या आहेत, मशरूमची भाजी आहे, ज्वारीची भाकरी, कच्चा आंबा आहे. तिथं कसली भाजी आहे रे कुणाल? मुगाची भाजी आहे आणि आपली तांदळाची भाकरी पण आणली ना, का नाही आणली? तांदळाची भाकरी पण आहे. आता मस्त आपण जेवू इथं. तुम्ही पण या जेवायला. सगळा कचरा आम्ही एका पिशवी गोळा केला आहे. इथं डस्टबिन आहे, तिथं डस्टबिनमध्ये काका टाकायला जाईल. म्हणजे आम्ही पण गेलो असतो, पण काका बोलतो मी टाकतोय. काकाचा मोठेपणा आहे तो. काका त्या पण साईडला बाटल्या आहेत बघ, आपल्या नसल्या तरी उचला द्या. चला निघूया आता मार्केटला. हा माथेरानचा सनसेट पॉईंट आहे. तुम्हाला जाम वेळेला बोललो असेल मी, पण ही ट्रेक आहे ना, तुम्हाला जर करायची असेल ना, तुम्हाला सर्वप्रथम पनवेलला यायला लागेल. म्हणजे पनवेल रेल्वे स्टेशनला. तिथून तुम्हाला 10 ते 15 मिनटं चालत गेल्यावर पनवेल बस डेपो लागेल. पनवेल बस डेपोपासून डायरेक्ट बस धोदानी गावापर्यंत येतात. मग तुम्ही धोदानी गावात पोचाल आणि तुमची ट्रेकला तुम्ही तिथून सुरुवात करू शकता. आणि ट्रेकला जवळजवळ 2-2.5 तास लागतात पोचायला वरती. तुमच्या चालण्यावर आहे. तर आम्हाला तर 2-2.5 तास लागले ना, 2-2.5 तास लागला आम्हाला. चला आता आपण निघलो मार्केटमध्ये. आस्ते आलो आम्ही, तरी 2-2.5 तास लागतात आस्ते थांबत. ऊन पण तेवढा होता जाम. चला आता निघूया. काय आणि इथून आहे ना, तो दाखवायचं विसरलो. इथून कालावंतीन दिसते बघा. हा आहे कालावंतीन आणि प्रबलगड. कालावंतींची व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, ती जाऊन नक्की बघा. ती तुम्हाला नक्की आवडेल. बाकीच्या पण व्हिडिओ बघा, त्या पण आवडतील. रस्ता कसला भारी आहे. याच्यासाठी केला होता 18 काय काका. जाम टाइम लागते मार्केटला पोहोचायला. आज ते इथंच करू. आणि तरी आम्ही पावसाला लागतो ना, लेट निघलो ना रे मला आपण घरांची. तरी आपण आलो गेली बरोबर टायमिंग. आम्हाला आणि आहे ना, परत रिटर्न घ्यायला आला जुईशी टायमिंग. घरी जुईला गेला, दिशी न्यायला आला म्हणा परत. बॅगी घेऊन कुठं आयला मी पाहिलं होतं भाई, काय भारी म्हणून प्रथमपेक्षा भारी बोललो. जाऊन तिथं डकरा बसलेला, मला नाही जमणार बोलतो. आणि काय व्हिडिओ बघत असेल राग मांडू नकोस. माथेरान आल्यावर तुझ्या मांडलास तरी आम्हाला काय फरक नाही बरं. थोडा आतमध्ये पोचल्यावर आता आपण पोचलो आणि इथं बोर्ड दिला आहे, बाजारपेठ, पायमास्टर पार्क आणि पॉर्क्युपाईन सनसेट पॉईंट म्हणजे इकडचा. आणि इकडं पॉईंट आहे काय रे कोरोनेशन पॉईंट आहे, तो नंतर बघू आपण. पहिला आपण जाऊ बाजारात. इथनं ना रे बाजार. चला इथनं मेन मार्केटचा रोड आहे, इकडे जाऊ. ब्रेक घेतला. आजकालचे नौजवान बघा कॅमेरा बघून उठतात. माथेरानचं घोडं चालू झालेलं आहे. असं घोडं मार्केट खाली का? रस्ता चुकला. चला आता तिकडून जाऊ. आपण पहिला आलतो तर इकडून गेलतो का? तिकडशी गेलतो का? इथून चाललाय रोड, इथून जायचं आपल्याला. हे पण फिरलं, हे पण चुकलं, हे पण चालन. बाजारपेठचा बोर्ड दाखवला बघा मी तुम्हाला. इथं तोच तिकडचा रस्ता दाखवत होता, म्हणून आम्ही तिकडे गेलो. चुकला का ते बोर्डचं इथं. तुम्ही जर आला ट्रेक करून तर त्या साईडने जाऊ नका. परत मी रिटर्न आल्यावर तुम्हाला नीट दाखवीन. आता आम्ही चालून मार्केटमध्ये. सरळ नका जाऊ, राईट मारा मार्केटकडे जाताना. मार्केटला जाताना इथून आम्ही आता कट्ट्यावरनं चालतो आहे, कारण की कट्ट्यावरनं सोपं पडते. साईडशी चालले उदम लागते. तुम्ही पण आलात तर कट्ट्यावरनं चाला. जवळजवळ 4.5 किलोमीटरच्या नाही 4.5 ना 4.5 इथे दिलं बघा. 4.5 किलोमीटर इथना सनसेट पॉईंट आहे. म्हणजे 4.5 किलोमीटर आम्ही अजून चालत आलो, पण अजून मार्केटला पोचलो आहे. इथं बरं कट्टे बिट्टे बनवलं, बसायला भारी जागा आहे. मस्त घोडे आहेत बघा. माथेरान आम्ही घोडे नाही करणार, आम्ही ट्रेकर्स आहेत.
ऑलरेडी घोडे आहेत. चालत जाणार. ऑलरेडी आम्ही घोडेच आहेत. रस्त्यानं मला भारतातले प्रत्येक राज्यातनं आणलेले दगडा दिसले. ही महाराष्ट्राची, मध्य प्रदेशची, राजस्थानचे, ही दिल्लीचे आणि ह्यो महाराष्ट्र वाघेलवाडचा दगड. इथं बघा कसा झाडाला जागा दिली आणि इथून साईडून कट्टा मारलाय. मस्त काम केलंय. माथेरानची शाला, चप्पल मस्त विकायला बसलं बघा. शाळेच्या साईडला छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आहे. इथंच आम्ही लिंबू सरबत पितो. या लिंबू सरबत पियाला. मस्त आहे. आता आलो आपण आय लव्ह माथेरानची तर फोटो काढायला. ही ट्रेन स्टेशन, माथेरान स्टेशन. आणि इथं कोणाचा फोटो करू. नवीन शेअर झाला इथं. आय लव्ह माथेरानची इथं फोटो काढून झालं. आता आपण जाऊ इथलं स्पॉट करायला. बरंच स्पॉट आहे इथं. सगळं स्पॉट एके दिवसांत करता येणार नाही ना. आम्हाला परत खाली पण उतरायचं आहे. एकच दिवस येईन, वस्तीलाच येईन पूर्ण स्पॉट दाखवायला ब्लॉगमध्ये. आणि हा बघा इथे रेल्वे स्टेशन आहे. काका तिकीट काढलं गेलं काय काका? यो रेल्वे स्टेशन म्हणजे टॉय ट्रेनचं आहे. काय मेन असा रेल्वे स्टेशन नाही. इथून 2 का 3 किलोमीटर पुढं स्टेशन आहे. तिथून लोक ट्रेन करून माथेरानला येतात. स्टेशनचं नाव माहीत नाही. आम्हाला तिथे जाऊन विचारते मी कुठला आहे स्टेशन. तिथं तिकीट काउंटरला गर्दी बघा किती आहे. आणि स्टेशनचं नाव विचारलं मी. अमन लॉज म्हणून स्टेशन आहे पुढं. आणि ती बघा ट्रेन तिथं आहे. ही ट्रेन आता सुटेल. आता आलो आपण चारलोट लेकच्या इथं. या छोट्याशा डॅमच्या मागे चारलोट लेक आहे. ती पावसाळ्यात इथं फुल पाणी असतं. इथं फुल एन्जॉय बघायला तुम्हाला भेटेल पावसानं आल्यावर. आता सध्या सगळा सुकलेला आहे. चला आपण जाऊन चारलोट लेक बघू. इथनंच वाटतं पुढं एक मंदिर आहे. इथे नाव दिलं आहे पिसारनाथ मंदिर आणि लॉर्ड पॉईंट आहे पुढं. शार्लोट लेक आहे, चारलोट नाही. लिहिलं आहे द अमेझिंग लॉर्ड पॉईंट, डोंट मिस इट, जस्ट 2 मिनिट. इथून 2 मिनिटाचा रोड आहे लॉर्ड पॉईंटचा. ही बघा एक पावसाळ्यात फुल पाणी असेल नाही तर इथपर्यंत तरी पाणी असेल. पण बरं आहे एवढं पण बरी वाटते ना लेक. फोटोशूट चालू आहे. यो आमचा कॅमेरामॅन सेटअप बघा कसं करते मॉडेलचा. लॉर्ड पॉईंटचे इथनं बघा काय काय दिसते. प्रबलगड, आदिवासी गाव कालावंतीन दुर्ग, इर्शालगड, कर्नाला फोर्ट, मोरपे धरण आणि माणिकगड. हे सगळे पॉईंट आपल्याला लॉर्ड पॉईंटच्या इथनं दिसतील. पण पहिले आपण जाऊ इथं पिसारनाथ मंदिराच्या इथं दर्शन घ्यायला. समोर आहे बघा मंदिर. जय जय हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह. मेरा कर्म तू ही जान, क्या बुरा है क्या भला. तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला. तेरे नाम की जोत ने सारा लिया तमस मेरा. नमो नमो शंकर, भोलेनाथ शंकर. लॉर्ड पॉईंट इथं आलो आपण. हाय लॉर्ड पॉईंट. इथून फक्त मला प्रबलगडनं कलावंतीन दुर्गच दिसतंय. बाकीचं काय मला समजत नाही. काय आहे आपण कुठला तरी पॉईंट असेल. मंकी पॉईंट आहे ना. मंकी सारखा तोंड दिसतंय. काय माहित कुठला पॉईंट आहे. आणि इर्शालगड या साईडला आहे पण सगळा धुक्यान गायब झाला आहे. कर्नाला किल्ला पण त्याच साईडला आहे. तो पण धुक्यान गायब झाला आहे. फक्त प्रबलगड आणि कलावंतीन दुर्गच दिसतंय. ती तिकडे चारलोट लेक आहे. चारलोट लेकच्या साईडला सेलिया पॉईंट आहे. इथं खाली काय मी जात नाही. सेमच व्ह्यू आहे. तिकडं प्रबलगड कलावंतीन काय खाली जाऊन अर्थ नाही. पॉईंट जवळच आहे. 3-4 पॉईंट असं जवळच आहेत. पण जो माथेरानचा मेन मार्केट आहे ना तिथून
हे सगळे पॉईंट लांब आहेत. 4 लोट लेक मला वाटते माथेरानच्या मेन मार्केटपासून 3-4 किलोमीटर आहे. तर थोडा करणं इथं मस्ट आहे. आम्ही नाही गेला, आम्ही चालत करतो सगळे पॉईंट. आता इथं आम्ही असतो आणि आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो. आणि परतीच्या प्रवासात दुसरं कुठलं पॉईंट असलं तर ते आपण बघू. तर डायरेक्ट खाली सनसेट पॉईंट. सनसेट पॉईंटकडे जाताना अजून एक पॉईंट दिसला मला, हनीमून पॉईंट. पण याच्याशी काही माझा संबंध नाही, तर मी याला इग्नोर करते आहे. तुम्ही इथं नक्की आलात तर नक्की व्हिजिट द्या. हनीमून पॉईंट नक्की बघा. चला मी चाललो सनसेट पॉईंटकडे. पोचलो सनसेट पॉईंटच्या इथे. गर्दी बघा किती आहे. आता इथून आम्ही म्हणजे इथं आम्ही थोडा आता आराम करू. गर्दी बघा, सनसेट बघायला पब्लिक जमलेली आहे. आता इथं आम्ही थोडा आराम करतो. 15-20 मिनटं आराम करून उतरायला घेऊ. हा व्लॉग माथेरान ट्रेकचा व्लॉग मी इथेच एंड करतो. तुम्हाला व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि याच्या आधी तुम्हाला हा माथेरानची ट्रेक माहीत होती का ते पण मला कमेंट करून सांगा. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय शिवराय.